मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला तर मग जाणून घेऊया जे काय असणार महिला आणि बाल विकास जाहिरात असणार आहे. ही जाहिरात प्रसिद्ध कधी झाली, त्याचबरोबर त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेली कागदपत्र काय असणार, त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा आणि इतर बऱ्याच गोष्टी आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला बघा काय सांगितले या व्हिडिओच्या माध्यमातून. महिला व बाल विकास विभागामध्ये जवळपास 8669 जितकी पदं असणार आहेत, या पदांच्या विषयीची भरती केली जाणार आहे. मग चला जाणून घेऊया यामध्ये जी काही निवड प्रक्रिया आहे, ही निवड प्रक्रिया कशी असणार आहे. तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सर्वांसाठी एक सुवर्ण संधी काय केलेली असणार आहे, तर जारी केलेली आहे. बघा याच्यामध्ये तुम्ही कोणताही कोर्स फक्त आणि फक्त 777 रुपयांना काय करून घेऊ शकताय, तर जॉईन करू शकताय. होय, तुम्ही ऐकताय ते खरं आहे. याच्यामध्ये कोणताही कोर्स तुम्ही फक्त 777 रुपयामध्ये संपूर्ण वर्षभर काय करू शकताय, तर जॉईनिंग करून घेऊ शकताय. ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM GNM असेल, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक असेल, महिला बाल विकास, नगर परिषद, आरोग्य सेवक, SI सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, तलाठी भरती असेल, TET टेट बॅच, FDA बॅच, LSO बॅच असेल, त्याचबरोबर आणखीन कोणती सांगितले जातात बघा, तर लॅब असिस्टंट अँड लॅब टेक्निशियन्स इत्यादी जी काही पदं असणार, या पदांच्या विषयी तुम्ही काय करू शकता, तर कोणतीही बॅच अवघ्या 777 रुपयांना काय करू शकताय, तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती जॉईन करू शकताय. आणि याची जी काय अंतिम डेट असणार ही 21 एप्रिल पर्यंत असणार आहे. याच्या अंतर्गत तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये काय मिळणार आहेत, तर लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. दर सॅटर्डेला या ठिकाणी MCQ टाईपचे जे काही क्वेश्चन आहेत, त्याचबरोबर त्यांचे विश्लेषण घेतले जाते. ई बुक्सद्वारे तुम्हाला या ठिकाणी नोट्स अवेलेबल होणार आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही व्हिडिओ पाहणार आहात, ते व्हिडिओ तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकताय. बघा आणखीन काय सांगितलंय, तर महिला व बाल विकास विभागामध्ये तब्बल 23 वर्षानंतर काय करण्यात आलेलं आहे, तर बदल करण्यात आलेला आहे. आणि या 23 वर्षाच्या बदलांमध्ये 8669 इतकी नियमित पदांची ही काय करण्यात आली, तर जाहिरात करण्यात आलेली आहे. याचबरोबर काही जी काही नवीन पदं असणार ही नवीन पदं सुद्धा याच्यामध्ये काय करण्यात आली, तर इन्क्लूड करण्यात आले आहेत. बघा इथं सांगितलं जातं 165 इतक्या नवीन पदांची वाढ करण्यात आलेली आहे. तर काही जी काही पदं असणार ही निश्चित करण्यात आलेली आहेत. या पदभरतीमध्ये अधीक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा असतील, संस्था अधिकारी, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा व महिला विकास बाल अधिकारी असेल, त्याचबरोबर सांख्यिकी अधिकारी, गट ब राजपत्रित, त्याचबरोबर बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे CDPO इत्यादी पदांचं काय असणार आहे, त्याचा संबंध असणार आहे. बघा यामध्ये जी काही निवड प्रक्रिया ही निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर यामध्ये विभाग कोणता सांगितला जातो, तर महिला आणि बाल विकास विभाग असणार आहे. ओके, पदांची नावं अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असणार आहेत. मग यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, जे काय असणार अंगणवाडी सेविका असणार आहेत आणि मदतनीस असणार आहेत, यांचं मानधनी तत्वावरती काय होणार आहे, तर जागा भरल्या जातील. मानधनी तत्वावरती म्हणजेच करार पत्रकावरती असणार आहेत, ही परमनंट जागा असणार नाहीयेत. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. परंतु यांची पद भरपूर मोठ्या संख्येने भरली जाणार आहेत. जवळपास जी काय अंगणवाडी सेविका असणार आहेत ती किती सांगितले जातात, तर 1,00,000च्या आसपास, आणि मदतनीस ज्या काय असणार त्या 1,00,000च्या आसपास. आणि या दोन्ही अंगणवाडी सेविका मदतनीस यांची मिळून 2,21,000 पेक्षा काय असणार तर अधिक मेगा भरती केली जाणार, ती मानधनी तत्वावरची असणार आहेत. आणि इथं दिलंय बघा नियमित पद जी काय सांगितली जातात ही 8669 परीक्षेच्या थ्रू भरली जाणार आहेत, जी काय असणार तर परमनंट असणार आहेत, म्हणजे कायमस्वरूपी असणार आहेत. ओके, त्याचबरोबर पात्रता न्याय अटी बघा, तर अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी साधारणपणे खालील पात्रता आणि शैक्षणिक अर्हता सांगण्यात आलेली आहे. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी तुमची किमान 10वी आणि 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मुख्य अंगणवाडी सेविका असेल म्हणजे सुपरवायझर या पदासाठी कोणत्याही शाखेची काय पाहिजे तुमच्याकडे, तर पदवी असली पाहिजे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन किंवा डिग्री कंप्लीट असणं मस्ट आहे या ठिकाणी. ओके, आणि त्याचबरोबर कम्प्युटर सायन्स म्हणजेच काय असणार आहे, जे काही असणार आहे MSCIT असणार आहे. ह्या MSCITचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी काय केलंय, तर मस्ट केलेलं आहे. ओके, वयोमर्यादा 18 ते 35 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही याबाबतच्या परीक्षा देऊ शकताय. आणि प्लस जे काय असणार महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती असणार यांना नियमित प्रमाणे 5 वर्षांची काय देण्यात येणार आहे, तर सवलत देण्यात येणार आहे. रहिवासी अट असू शकते, म्हणजे आपण ज्या ठिकाणी काय करणार आहे, तर मुख्य सेविकेचा फॉर्म भरणार आहे, आपण त्याच प्रभागातील किंवा त्याच प्रदेशातील काय असणं गरजेचं आहे, तर रहिवासी असणं गरजेचं असणार आहे. ओके,
निवड प्रक्रिया यामध्ये भरतीची जाहिरात स्थानिक वृत्तपत्र असेल किंवा WCD महाराष्ट्र या अधिकृत वेबसाईट वरती काय केली जाईल तर भरली जाईल। त्याचबरोबर उमेदवारांची जी काही निवड असणार आहे ही निवड शैक्षणिक गुणांच्या आधारावरती सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे। मानधन अंगणवाडी कर्मचारी हे जे काही पद आहे हे मानद कर्मचारी असतात, त्यांना दरमहा सर्वसाधारणतः किती पगार सांगितला जातो 8,000 ते 15,000च्या आसपास असणार आहे। ओके, आणि राज्यानुसार आणि पदानुसार याच्यामध्ये फेरफार होऊ शकतो किंवा बदल सुद्धा होऊ शकतो। ओके, बघा अंगणवाडी पर्यवेक्षक हे जे काही पद असणार या पदाविषयी संभाव्य अभ्यासक्रम सांगितले ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी असणार आहेत। मग सामान्य ज्ञानामध्ये बघा महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास असेल, महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल असेल आणि त्याचबरोबर चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स असणार आहेत। बुद्धिमत्ता आणि लॉजिकल रिझनिंग ज्याच्यामध्ये तार्किक क्षमता, गणित यांचा समावेश असणार आहे, संख्याशास्त्र आणि गणित, मराठी भाषा व्याकरण, त्याचबरोबर ICDS संबंधित जे काही विषय आहेत या विषयांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलाय। हा तांत्रिक घटक असणार आहे ज्याच्यामध्ये बाल विकास असेल, पोषण आरोग्य असेल, महिला व बाल कल्याणाच्या योजना म्हणजेच ICDS जे काही वेगवेगळ्या योजना असणार या सगळ्या योजनांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला असणार आहे। ओके, त्याचबरोबर बघा आणखीन काय सांगण्यात आले तर अंगणवाडी पदभरती म्हणजेच पर्यवेक्षक किंवा मुख्य सेविका अभ्यासक्रमामध्ये मराठी इंग्रजी 2 विषय असणार ज्याच्यामध्ये व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारातील प्रश्न असणार आहेत। सामान्य ज्ञान मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल सामान्य, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास आणि अर्थशास्त्र, पंचायत राज याचा सुद्धा समावेश असणार आहे। बुद्धिमत्ता आणि गणित, तार्किक क्षमता, संख्याशास्त्र आणि मूलभूत गणित असणार आहे। आणि विषय विशेष ज्याच्यामध्ये म्हणजेच काय असणार तांत्रिक विषय, महिला व बाल विकास, बालकांचे पोषण, शिक्षण, आरोग्यविषयक ज्या काही केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला असणार आहे। ओके, त्याच्यानंतर बघा परत काय सांगितलं जातं आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती काय असणार आहे तर ही जी काही सुवर्ण संधी चालून आली आहे या सुवर्ण संधीचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा, फायदा घ्यावा। त्याचबरोबर आपले जे काय असणारे मित्र असणार आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती बाबा बेताची आहे किंवा त्यांना सावरायची असेल तर त्यांना अभ्यास करत करत काम करण्याची जी काही इच्छा असेल तर अशा लोकांच्यासाठी सुद्धा ही एक सुवर्ण संधी असणार आहे। 777 रुपयांमध्ये कोणतीही बॅच अवघ्या संपूर्ण वर्षभरासाठी असणार आहे। जर का तुम्हाला माहिती आवडली असाल आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।